आणि तर बातमी ठाण्यामध्ये बेकायदेशीर इमारतींवरती कारवाई सुरू करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई होतीये। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। ठाण्यातल्या 7 ते 8 इमारतींवरती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडक कारवाई होतीये। 10 ते 15 जेसीबींच्या सहाय्याने ही तोडक कारवाई करण्यात येते। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या आधी देखील अनेक इमारतींवरती कारवाई करण्यात आली होती। ठाण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। कुणाल, एकूणच ही कारवाई आहे आणि या कारवाईला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? नागरिक विरोध करतायत का? कशा पद्धतीने कारवाई होतीये? आतापर्यंत ही कारवाई होणार अशा पद्धतीच्या काही नोटिसा यांना पाठवण्यात आल्या होत्या का? प्रशांत, मागील अनेक महिन्यांपासून दिवा आणि दिव्यातील ज्या काही अनधिकृत इमारती आहेत त्या चर्चेचा विषय बनला होता आणि याचमुळे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। महापालिकेवरती खास करून त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत की या संपूर्ण अनधिकृत बांधकामांवरती का तोडक कारवाई होत नाहीये। अशा प्रकारे ताशेरे ओढल्यानंतर आता महापालिका ही संपूर्ण तोडक कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। मात्र नागरिकांचा रोष मोठ्या प्रमाणात आहे। नागरिक विरोध याला करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मागे देखील अशाच प्रकारची कारवाई होत असताना सर्व लोक रस्त्यावर उतरली होती। त्यामुळे ही आताची जी कारवाई आहे या कारवाईमध्ये नागरिक कशा प्रकारे प्रतिसाद महापालिकेला देत आहेत किंवा या विरुद्ध काही आवाज उठवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।